किती वाजता निघायचं होतं? आपल्याला 5 वाजता निघायचं. आणि लेट का झाले? ह्या मुलामुळे काय करतोय तो? तो लेट होते. कधीचा मेकअप चाललंय, काय चाललंय, काय मेकअप काहीच नाही करत, पण तरी वेळ घेतो. काहीतरी चाललंय. केस सेट करतोय कधीचा. निघायचं फायनली. चला अमृतसरला दुसरा दिवस लेह लडाख. चला लेट कमर चलो. मित्रांनो गुड मॉर्निंग. लेह लडाख ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी 5 वाजता निघायचं होतं, पण कसाही करून किती आवरलं तरी उशीर होतोच. 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही अमृतसरला म्हणजे पालमपूर ते अमृतसर ते पठाणकोट या रोडला निघणार आहे. तिथं मुक्काम पाहू, पठाणकोटला करू किंवा अमृतसरला करू. साधारण किलोमीटर हे आम्हाला 1000 दाखवतंय आणि प्रवास हा दुसऱ्या दिवसाचा आहे. हा देखील आजचा प्रवास हा फार मोठा आहे. त्यानंतर उद्या अमृतसर ते श्रीनगर असा प्रवास होणार आहे आणि तिथून पुढे आमची फेरी ट्रिप चालू होणार आहे. तर लेह लडाख ट्रिपचा आम्ही तर आनंद घेतोय, तुम्ही सुद्धा या व्हिडिओ मार्फत आनंद घ्या हीच अपेक्षा. चला. चलो लद्दाख. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मित्रांनो पालनपूर सोडल्यानंतर साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर दिसा म्हणून एक गाव आहे. अमृतनगर म्हणून पण म्हणतात मला वाटतं. आम्ही हा उड्डाण पूल कमीत कमी हा 5 ते 6 किलोमीटरचा उड्डाण पूल आहे आणि साईडला संपूर्ण लोकवस्ती आहे. गुजरातमध्ये रस्ते आणि उड्डाण पूल हे इतके लवकर केलेले आहेत की गरज 10 वर्षांनी होती, त्याच्या अगोदर हे उड्डाण पूल झाले असतील असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे आजूबाजूला झाडाचं पण नियोजन चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. प्रत्येक 40 फुटावरती झाड लावण्यात आलेलं आहे. 40 फुटांतर झाड आणि त्याला संरक्षक जाळी लावण्यात आलेली आहे. तुम्ही पाहता जवळजवळ हे 5 किलोमीटरचा उड्डाण पूल असेल. हा उड्डाण पूल अख्खं शहर क्रॉस करून पुढे येतोय. त्यामुळे ट्रॅफिकच्या बाबतीत गुजरात आणि रस्त्याच्या बाबतीत गुजरात हे खरंच पुढे गेलेले आहे. आपल्या महाराष्ट्रात खरं याचा विचार होणं फार गरजेचं आहे. मथू इंटरनॅशनल रूम्स याच्यात एक विशेष बघा, एंट्रन्सला आहे ना मधमाशाचं मोहळ आहे. मित्रांनो जामनगर अमृतसर रोड पहा. हा रोड एकदम सरळ आहे आणि जामनगर म्हणजे गुजरातमधनं राजस्थानमध्ये येतो आणि राजस्थानमधनं पंजाब. साधारण माझ्या अंदाजाने 500 ते 600 किलोमीटर हा स्ट्रेट रोड आहे. अजिबात गाडी क्रूज कंट्रोलवर टाकली की इकडे तिकडे अजिबात शांतपणे गाडी चालवायची. गाडीचं 100चं त्यांनी हे दिलेलं आहे स्पीड लिमिट त्या कारला आणि ट्रकला 80. रोड एकदम सरळ आहे, कसल्याही काही अडचण नाहीये. प्रवासात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या राजस्थानचे कामगार फुरसुंगीमध्ये कामाला होते, ते भेटले. त्यांना मी सहज म्हटलं मला 2 कांदे पाहिजेत. ते म्हटले कांदे 2 अख्खा ट्रक देतो आणि त्यांनी हा ट्रकच दाखवला. एवढं आदर तिथे करतात की आता कोल्ड्रिंक आणायला गेलेले आहेत. आमचे भाचे आहेत बाळासाहेब हारपळे फुरसुंगीचे, त्यांच्याकडे कामाला होती माणसं आणि खास MH12 गाडी बघितली आणि पळत आले माझ्याकडं आणि माहिती काढत होते. चला असाच आनंद घेत घेत आपण पुढचा प्रवास उरकणार आहे. तिकीट आहे काजू कतली आणि जिलेबी आणि काजू कतली आहे. अशी माणसंच भेटत नाही राव, भरपूर ठिकाणी माणसं भेटली. इथं पिंटू सिंगचे बात. सर जी नमस्कार. राधा कृष्ण बोल रहा हूँ, सुनील का भाई. अपना इधर आए तुम्हारा मामा जी. हाँ तो इनको बोला ना घर पे जाए, मेरा इधर से 60 किलोमीटर है. सुनील भी घर पे ही है.
नहीं सब मैंने मिठाई खिलाया ना। खिलाया, अभी खिलाया, वो खिलाया, मेरा खिलाया। भाई का शादी है, मैं अभी आया, गाड़ी पे इधर ही खड़ा था मेरा। अभी मैं घर से लाया मिठाई सब खिलाया, और भी, और जो सेवा बोलेंगे उनके लिए मैं हाजिर हूँ ना। अपना गाँव ही नजदीक है। हॅलो, अहो इथं थांबलो पंपावर, जो आपलं जैसलमेर आणि अमृतसर रोडला आहे. 300 किलोमीटर वरती काय मोठा हायवे आहे ना, तो जवळ 800 किलोमीटरचा. आणि तो पंपावर थांबलो, त्यांनी महाराष्ट्राची गाडी बघितली, गाडी जवळच आला एकदम, आणि म्हणाला तुम्ही फुरसुंगीची कुठून मी बोललो पुणा. अपना देसी घी में घर में बनाया है। मग बोलले घर में बाई, फुरसुंगीला कामाला होतो. बोललो पुण्याकडे. मग तुमचं नाव घेतलं. बोललो आमचे भाचेच आहेत ते. नाही बोलले, अहो त्यांच्याकडे कामाला होतो, आणि आता तुम्ही त्यांचे मामा म्हटल्यावर नाही मिठाई खाल्लीच पाहिजे. मिठाई वगैरे बोलले चला घरी जाऊ, तिथं जेवण नाही बोललो. आता आम्हाला लेह लद्दाखला निघालो आम्ही विथ फॅमिली, चौघच आहे आम्ही. अपना श्रीनगर में भी कोई जरूरत है पण तो मेरा तुम्ही जे नंबर पेरलंय नंबर ते दिया था। उगवतंय हे लक्षात आलं ना. हा नाही म्हणजे तुमच्याविषयी आहे ना, लगेच त्या बिचारा धावत पळत आला. मिठाई वगैरे ओरिजिनल घी मधली दिली तुला घ्यायचं त्यांना. मी कांदे सांगितलं 2 आणून द्या, त्यांनी जाऊन कांदा ते घेऊन आले, आणि मिठाई पण मिळालेली. पूरा खाओ। हे बघा, हे याला म्हणतात आदर तिथे तिथे. थँक्यू. म्हणतायत तुम्ही राजस्थानसाठी पाहुणे आहात आमच्यासाठी. एकदम खुशी हो गई, हम लोग खुश हो गए. देखो कभी आएंगे, मेरा नंबर ले लो, बिंदास कभी आएंगे, अपन मिलेंगे. भैया ये ले लो. क्या नाम लिखो? हाँ ना, ये हमारी तरफ से अभी stop ले. ये रशिया से लाया हुआ है. मुंद्रे, पुणा लिखू, पुणा. आपण सगळे विचार करत असाल की मागे यांनी ड्रायव्हर कडनं जो कांदा घेतला त्याचा वापर काय होणार. तर आम्ही जे मागे कांदे घेतले होते त्याचा यूज आम्ही असा केलाय की आम्ही गाडीत स्नॅक म्हणून भेळ बनवलेली आहे. तुम्हाला दिसत असेल. कारण की आजचा जो आमचा प्रवास आहे तो जवळपास 600-650 किलोमीटर एकाच हायवेवरती आहे. NH74 या हायवेचं नंबरिंग आहे, आणि या हायवेला प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्या हायवेच्या जवळपास पुढे हॉटेल्स वगैरे अवेलेबल नाहीये. तर आम्ही तरी सजेस्ट करतो की सगळ्यांनी त्यांच्यासोबत काहीतरी असं स्नॅक वगैरे आणा जे की तात्पुरतं त्यांची भूक भागवू शकेल. ही जी भेळ आहे ही आम्ही पुण्यामधनं आणली आहे, पण ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि ही जी कंपनी आहे ती राजस्थानची, ही आपल्याला माहिती आहे, बिकाजी भेळ, म्हणून आम्ही आता ही राजस्थानमध्येच खातोय. मित्रांनो, काही छंद आपल्याला आपल्या कार्यकाळात जोपासता येत नाही, परंतु अशा प्रवासातच आपण त्या छंदाचा आनंद घ्यायचा असतो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. ला 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 ला. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to grow up once again. करू का प्ले. सूरज की बाहों में अब है ये जिंदगी, गिरने है सांसों में, बातों में रोशनी. सूरज की बाहों में अब है ये जिंदगी, गिरने है सांसों में, बातों में रोशनी. सूरज को मैं निकल गया रूबरू, रोशनी
जामनगर अमृतसर या रस्त्याचं अजून एक वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला. आज अर्धा तास झालाय. आता जवळजवळ सकाळपासून आम्ही ह्या रोडवर 600 किलोमीटर प्रवास केलाय आणि आता अर्ध्या तासात एक सुद्धा गाडी मला पास झालेली नाहीये. मित्रांनो, आज सकाळी 5:30 वाजता प्रवासाला सुरुवात केली. संपूर्ण प्रवास 1150 किलोमीटरचा होता. सकाळी 5:30 ते 5:45 वाजता आम्ही पालमपूर इथून निघालो. 100 किलोमीटरवरती जामनगर अमृतसर हायवे होता आणि तो हायवे 700 किलोमीटरचा होता. विशेष म्हणजे तो हायवे असा होता की त्यामधले जवळजवळ 700 किलोमीटर की 600 किलोमीटर मी क्रूजवर गाडी ठेवली होती. अजिबात गर्दी नव्हती हायवेला. 6 लेन हायवे होता साधारण ते 700 किलोमीटर आणि त्यानंतर भटिंडापर्यंत तो होता. भटिंडानंतर पण एक लक्षात ठेवा, त्या रोडनी जर प्रवास करायचा असेल तर 700 किलोमीटरवरती तुम्हाला तुमच्याच गाडीमध्ये तुमच्याच जेवणाचं साहित्य पाहिजे आणि पाणी वगैरे पाहिजे, कारण त्या रोडला हॉटेल फार कमी आहेत. आणि दुसरा विषय असा की ते जी हॉटेल आहेत तिथं आपल्याला आपलं महाराष्ट्रीयन जेवण व्यवस्थित नाही आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की पालमपूर ते तुम्ही जर पठाणकोट या प्रवासाला लेह लडाखला येत असाल तर दुसऱ्या दिवशी पालमपूरमध्ये गाडीतच तुमचं जेवणाचं साहित्य ठेवा, काही असू द्या ती. आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने गाडीमध्ये कचोरी, समोसे आणि भेळ वगैरे घेतली होती. त्यानंतर भटिंडाला आल्यानंतर तिथून 150 किलोमीटर अमृतसर आहे आणि अमृतसर नंतर परत 150 किलोमीटर साधारण पठाणकोट आहे. आता आम्ही पठाणकोट या ठिकाणी आलेले हॉटेल ग्रँड आहे, त्या ठिकाणी मुक्काम करतोय. उद्या सकाळी आम्ही 7 वाजता इथून श्रीनगरसाठी जाणार आहे. साधारण श्रीनगर हे 400 ते 450 किलोमीटर आहे. 8 ते 9 तासाचा प्रवास आहे, कारण की प्रवास थोडा आता घाट सेक्शन चालू होणार आहे. तर असा आमचा आजचा दिवस हा प्रवासात गेलेला आहे. सकाळी 6:30 पावणे 6 वाजता सुरू केलेला प्रवास आम्ही पठाणकोटमध्ये 7 वाजता आलेलो आहोत आणि प्रवास एकदम सुंदर झाला. रस्ता चांगला होता. प्रवासात गाणी गप्पा वगैरे झाल्या. तुम्ही पाहिलं असेल हायवेला एक आपले राजस्थानी जे मित्र भेटले, ते पुण्यात कामाला होते, त्यांच्यावर गप्पा झाल्या. अशा पद्धतीने आमचा दुसरा दिवस हा लेह लडाखचा संपला. आता उद्या भेटू. आणि विशेष म्हणजे आज पहिल्या ब्लॉगनंतर मला बरेच जणांचे फोन आले की प्रवासात तुम्ही काळजी घ्या, म्हणजे आमच्या कुटुंबाची काळजी करण्यासाठी बरेचसे मित्रपरिवारांचे फोन आले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.